नमस्कार, विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लातूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था ह्या अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि आपण पाहतो की या निवडणुका मागच्या जवळपास 2.5 ते 3 वर्षापासून प्रलंबित आहेत, ज्या की आधी लवकर व्हायला पाहिजे होत्या. निवडणुकांना उशीर झालेला आहे. आपण पाहू शकता की लातूर शहराचं राजकीय वातावरण आता हळूहळू तापत चाललंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि मागच्या 2.5-3 वर्षापासून या निवडणुका प्रलंबित असल्यामुळं लातूर शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये आपण पाहू शकतो की एक उत्साहाचं वातावरण आहे. उत्साहाचं वातावरण मतदारांमध्ये तर आहेच आहे, उत्सुकता आहे, पण त्याचबरोबर जे लोक इच्छुक आहेत, जे तरुण उमेदवार आहेत, जे तडफदार आहेत, अशा लोकांमध्ये सुद्धा लातूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून एक उत्साहाचं वातावरण दिसून येते. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 2च्या आम्ही सेवेकरी या ग्रुपचे काही सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार, माझं नाव विजय माने, मी प्रभाग क्रमांक 2 सेवेकरी ग्रुपचा एक सदस्य आहे. बरं, मला सांगा सर की आम्ही सेवेकरी या ग्रुपची स्थापना कधी झाली आणि ग्रुपने काय काय कामं केली आहेत. आपण या प्रश्नापासून सुरुवात करूया. तर काय वाटतं, म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे डोक्यामध्ये काय आले की आपण आम्ही सेवेकरी? म्हणजे सातत्यानं प्रभाग क्रमांक 2 मध्ये समस्या खूप होत्या आणि त्या समस्याची कोणी दखल घेत नव्हतं. त्यामुळे गेले 4 ते 5 वर्ष झाले. त्याच्यानंतर ज्या काही समस्या यायच्या आमच्याकडे, मग ते कशा मांडायच्या. आता मी असं सर्वसाधारण सांगितलं की अशा समस्या आहे, मग सांगितल्यानंतर त्या लक्षात राहणार नाही आपल्या, बरोबर आहे का. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी बसून एक ग्रुप तयार केला की आम्ही प्रभाग क्रमांक 2चे सेवेकरी. ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या बाकीच्या काही गोष्टी असेल, लाईटचा असेल, नळाचा असेल, पाण्याचा असेल, किंवा कुठं काही झालं असेल, जे काही गोष्टी असतील त्या गोष्टी आम्ही त्या ग्रुपवरती चालू केल्या. बरं, मग ही सुरुवात कधीपासून झाली साधारणतः? 2020-21च्या दरम्यान सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्या ग्रुपच्या कामाला जवळपास 4-5 झालेलं आहे. तर पर्टिक्युलरली कोणत्या कोणत्या विषयावर आपण काम केले, जसे की आरोग्य असेल, पायाभूत आरोग्य असेल, परत कुठल्या हॉस्पिटलचे काम असेल, आपल्या प्रभागातल्या एका व्यक्तीचं कुठलं सांगितलं आम्हाला की असं असं आहे, ते सगळे आम्ही जसं की सगळंच कामं केलेलं आहे. इथपर्यंत नाही तर आम्ही अंत्यविधीपर्यंत सुद्धा कामं केलेली आहेत. आमच्याकडे सुद्धा एवढं म्हणजे आपली टीम मजबूत आहे. सगळं प्रोसिजर कसं चालतं, म्हणजे लोक तुम्हाला फोन करून सांगतात किंवा सर अशा अडचण नाही, काय नेमकं काय? नाही, फोन तर येतात, पण आमचा जे ग्रुप जे आहे प्रभाग क्रमांक 2 सेवेकरी ग्रुप जे आहे, त्याच्यामध्ये 350 ते 400च्या आसपास मेंबर आहेत आमचे. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे? हा, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आमचा. त्यामध्ये जो कोणी मेसेज करतो त्याला आमच्यापैकी एक जण मेसेज केला जातो की समजा एखाद्याचं की एक लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये 32 क्रमांक शाळा आहे, तिथे एक लाईट नाही. समजा एक उदाहरण देतोय तुम्हाला, लाईट नाहीये, तर तिथला मेसेज आल्यानंतर त्या फोनवरती जो नंबर असतो तो नंबर आम्ही त्यांना विचारतो. मग तो नंबर आल्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या अंतर्गत जे अधिकारी आहेत आमच्या प्रभागाचे, जे काही नेमलेले आहेत, आम्ही त्यांना सांगतो. संबंधित अधिकारी? संबंधित अधिकारी त्यांना सांगतो आम्ही की सर असा झालेला आहे, आणि प्रसादाची आम्हाला खूप मदत आहे. बरं, तर मागच्या अनेक वर्षापासून असं म्हणून आपण काम करताय. तर मला सांगा की प्रभागातल्या महत्वाच्या 4-5 समस्या काय आहेत की ज्या येणाऱ्या निवडणुकाच्या नंतर किमान 5 वर्षामध्ये तर त्या समस्या सुटाव्या असं तुम्हाला वाटतं? आपल्या इकडं एक दवाखाना व्हायला पाहिजे, एक हॉस्पिटल व्हायला पाहिजे आपल्या प्रभागामध्ये. कारण आपला पूर्व भाग आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकच नाही की 18 प्रकार जात राहते आणि सर्व एक करून खाणारे आहेत. त्याच्यामुळे छोटस एक आपल्याला हॉस्पिटल पाहिजे की जसं की आपल्या शाहू चौकामध्ये आहे महिलेचं, तसं एक लहानसं आपल्याला हॉस्पिटल पाहिजे. आपल्या ग्रीन बेल्ट मध्ये, आपल्या ग्रीन बेल्ट माझ्या मते एक 7 ते 8 ग्रीन बेल्ट आहेत, त्याच्यापैकी कुठेतरी एक हॉस्पिटल वगैरे दिलं तर बरं होईल, असं एक आमची इच्छा आहे. आमच्या ग्रुपच्या सगळ्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मित्र कंपनीतून आमची इच्छा आहे की आम्हाला ते भेटायला पाहिजे. बरं, आता आपण ग्रीन बेल्टचा उल्लेख केला आहे, 6-7 ग्रीन बेल्ट आहे असं म्हणतात, ते वेल कंडिशन मध्ये आहेत का, सुस्थितीमध्ये आहेत का? नाही, अतिक्रमण वगैरे आहे? अतिक्रमण नाहीये, पण आता सध्याला मागच्या वेळेस कृपाश्रम शाळेच्या बॅक साईडला तिथे ट्रॅकचं वगैरे काम स्थगिती झाली होती. मग तसेच आमचे सेवेकरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल पट्टीवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं आम्ही काम चालू केलं. त्या साहेबांना वगैरे बोलून तात्काळ काम चालू केलं. तिथलं स्वच्छता सुद्धा आम्ही करतो, झाडून वगैरे काढणं, तिथलं जे काय असेल, तिथलं काही पाणी वगैरे लागणं असेल, जे काय असेल ते आम्ही सगळं करतो आमच्या ग्रुपच्या माध्यमातून.
सर, तुमच्या प्रभागामध्ये जो मेन इश्यू आहे की बरेच राजकीय लोक किंवा जे प्रभागातील इच्छुक नगरसेवकाचे उमेदवार आहेत ते त्याला हे करतात की तुमच्या प्रभागात असा काही भाग आहे ज्या काही लोकांचं मतदान दुसऱ्या प्रभागात आहे मात्र ते वास्तव्यात तुमच्या भागात आहेत, त्यामुळे दोन्ही ठिकाणचे नगरसेवक त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. या प्रश्नाकडे तुम्ही कसं पाहता? या प्रश्नाकडे खूप गंभीररित्याने शासनानेही आणि आम्हीही बाब घेतली पाहिजे त्याच्यामध्ये. आता 5,200 मतदान काहीतरी ह्या वेळेस वाढलेलं आहे. बरोबर. बाहेरचे मतदार आहेत, त्यांचा ऍड्रेस इथला आहे, राहतात दुसरीकडं. तर याच्यामध्ये आम्ही म्हणजे 2 मध्ये 5,200 वाढते आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये 350 वाढते, म्हणजे 2 मध्ये कुठेतरी काहीतरी जास्ती झालेलं आहे. त्याच्यात पण आम्ही लक्ष घालत आहेत. आम्ही लक्ष घालत आहे त्याच्यामध्ये. आम्ही त्याची एक चालू आहे आता सध्याला, ते चालूच आहे. आम्ही सेवेकरी हा ग्रुप समाजहिताच्या भावनेतून तयार झाला आणि आता या टप्प्यावरून तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही सेवेकरी मधून कुठला ते एक लोकप्रतिनिधी म्हणून आपला एक माणूस उभा राहावा आणि नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहावं, आम्ही सेवेकरीचा सदस्य ते नगरसेवक, अशा प्रकारचा प्रवास तुम्ही इमॅजिन करताय का? आमच्या सेवेकरी ग्रुप मधून एक लोकप्रतिनिधी, आता येथे महानगरपालिका आहे बरोबर, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असावा. आम्ही तर असे कामही करतो, पण एक पक्षाचं लेबल, आता आम्ही एक काम करतो पण ह्या ग्रुपनं काम केले असं म्हणण्यापेक्षा ह्या नगरसेवकानं काम केले असं म्हणायची आमची इच्छा आहे. म्हणजे आमच्यातलाच एक नगरसेवक हो, आणि त्याचं आम्ही नाव पण सुचवलेलं आहे, राहुल दिलीप पट्टेवार, आणि त्यांची इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या आईसाठी अर्ज दाखल केलेला आहे. बरं, कोणत्या पक्षाकडून त्यांची मागणी आहे? आणि हा पण प्रश्न मला महत्वाचा वाटतो मला विचारायला की तो पक्ष त्यांना तिकीट देईल असा विश्वास त्यांना आहे का, किंवा तुम्हाला तरी असं वाटतं? हो, आहे ना, 100% देणार. कोणत्या पक्षाकडून मागणी केली? काँग्रेस पक्षाकडून मागणी केलेली आहे. बर, पक्ष तिकीट देईलच, कारण कसं आहे, गेली 15-16 वर्ष झालं राहुलजी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत. बर, आणि गेली 5 वर्ष आम्ही निस्वार्थपणे जनतेची सेवा केलेली आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये. मग त्यासाठी कुठेतरी पक्षसृष्टीने विचारही करावा आमचा, की जरा थोडस आम्हाला समजून घेऊन आमचा विचारही करावा, आणि काँग्रेस पक्षाकडून आम्हाला तिकीट हवं आहे आणि ते भेटेल आमची अशी इच्छा आहे. सर, याला लागूनच दुसरा महत्वाचा प्रश्न येतो की जर पक्षाने तिकीट नाही दिलं तर, कारण पक्षाचे एक वेगळे आडाखे असतात, त्यांची वेगळी धोरणं असतात, काय मग ठीक आहे, आता ते पक्षश्रेष्ठी ठरवल तिकीट द्यायचं न द्यायचं, पण आम्हाला नाही दिलं तर आम्ही विचार करू काय करायचं काय नाही. दुसऱ्या पर्यायाचा विचार आहे, दुसरं काय ठरवलं नाही, पण आम्ही विचार करू आम्ही. बर, तर या माध्यमातून प्रभाग क्रमांक 2च्या नागरिकांसाठी आम्ही सेवेकरी ग्रुपचे सदस्य म्हणून तुम्हाला काय भूमिका मांडायची? भूमिका हेच आहे, आपला पूर्व भाग हा सुशिक्षित नाहीये. पहिला मला सुशिक्षित नाही म्हणजे आहेत, पण थोडस लक्ष दिलं जात नाही पूर्व भागाकडे. त्यासाठी आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे. सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड माणूस आपल्याला तिथं महानगरपालिकेत नेऊन बसवायचा आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे प्रयत्न चालू आहेत. तर हे होते प्रभाग क्रमांक 2 मधील आम्ही सेवेकरी या ग्रुपचे एक सर्वसामान्य सदस्य. ते स्वतःला सर्वसामान्य सदस्यच मानतात आणि आम्ही या ग्रुपची स्थापना केली ती कुठल्या राजकीय स्वार्थासाठी नाही, तर प्रभागातील जनतेच्या समस्या खऱ्या अर्थाने सुटल्या पाहिजेत, हा त्या पाठीमागचा हेतू आणि भाव असल्याचं ते सांगतात. आणि या मागच्या 4-5 वर्षापासून समाजसेवा करणाऱ्या ग्रुपमधील तरुणांना असं वाटलं की आपल्या समूहामधला, आपल्या ग्रुपमधला एक सदस्य नगरसेवक म्हणून सभागृहाचा प्रतिनिधी बनावा आणि आपण येणाऱ्या काळामध्ये नगरसेवकाकडे विशिष्ट कामासाठी पाठपुरावा करत बसण्यापेक्षा आपलाच एक नगरसेवक त्या ठिकाणी तयार झाला तर तो स्वतः खऱ्या अर्थाने पाठपुरावा करेल. आणि आम्ही सेवेकरी हा ग्रुप नाव पुढे करतोय किंवा पाठिंबा देतोय ते राहुलजी पुट्टेवार यांना. आपल्यासोबत राहुलजी पुट्टेवार सुद्धा आहेत. सर, काय सांगाल, महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून आम्ही सेवेकरी या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला पुढे केलं जाते की लोकांचा असा विश्वास आहे की नगरसेवक म्हणून तुम्ही किंवा तुमच्या मातोश्री या प्रभागासाठी चांगलं काम करतील असा त्यांना विश्वास आहे. कसं पाहता, काय वाटतंय या तुम्हाला या गोष्टी?
मुळात म्हणजे आम्ही म्हणजे राजकीय पार्श्वभूमी तर आहेच आमच्या घराण्याला. माझ्या जी माजी नगरसेवक आहे मागच्या 8 वर्षापासून काँग्रेस पक्षाचे, आणि ते कारण प्रभागाबद्दल आम्ही जे काम करतोय ते काम म्हणजे असं नाही किंवा कोणी आम्हाला म्हणजे आज जरी कोणी आम्हाला काम सांगितलं कुठलंही तर त्या कामासाठी आम्ही असतो त्या कामासाठी. रात्र असो दिवस असो असं नाही कुठे म्हणजे मी कामात अडकवलंय किंवा नाही मी थांबू द्या बघता. कारण काम करण्याची ही शैली म्हणजे आमच्या घराण्यात सर्वांनाच आहे. आमच्यापर्यंत जर कोणी आला तर ते काम आम्ही केल्याशिवाय थांबतच नाही त्या कामाला. त्याबद्दल मला असं नाही वाटत की कोणी नाही म्हणेल आम्हाला त्या म्हणजे तिकीट देण्यासाठी किंवा म्हणजे पक्षही डावलणार नाही. कारण त्यांचे काही सूत्र आहेत ते पक्षाचे की त्यांचे काही सूत्र आहेत ते पक्षाचे की त्यांचे म्हणजे रेल्वेवरनं तिकीट ते वेगळे असणार आहे. ठीक आहे, तर मला सांगा सर की प्रभाग क्रमांक 2च्या विकासाबद्दल तुमचं विजन काय आहे? प्रभाग आरोग्याबद्दल असू शकते, पायाभूत सुविधांबद्दल असू शकते किंवा शिक्षणाबद्दल तुमचं विजन काय आहे? शिक्षण तर हा मूळ मुद्दाच आहे. आता आमच्याकडे पूर्ण प्रभागात म्हणजे एकच शाळा आहे जिल्हा परिषदची. तर आम्हाला असं वाटतं की ती शाळा फक्त 3री पर्यंत आहे का 4थी पर्यंत आहे. ती शाळा सर्वसामान्य लोकांसाठी 10वी पर्यंत करावी म्हणजे जेणेकरून तिथले जे विद्यार्थी आहेत एक चांगलं शिक्षण हे करतील. आता हे खाजगी तर शाळा आहेत प्रत्येक न परवड्यासारख्या या काळात लोकांना हे आहेत. तर सर आपण नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात, आपल्या मातोश्रींसाठी आपण अर्जही दाखल केलेला आहे पक्षाकडून तिकिटाच्या मागणीसाठी असं म्हणताय, आणि आम्ही सेवेकरी या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला पाठिंबा आहे. तर प्रभाग क्रमांक 2च्या विकासासाठी तुमचं विजन काय आहे? कोणत्या कोणत्या गोष्टींवर तुम्हाला काम करायचं येणाऱ्या काळामध्ये? आता जो लाईटचा मुद्दा आहे मुळात जे काही पोल आहेत जुने पोल कुठे बंद पडलेले आहेत कुठे चालू आहेत ते पूर्ण लाईट म्हणजे प्रशासनाकडून आम्ही पूर्ण सुविधा जे लाईटच्या आहेत पूर्ण लाईट चालू करून घेणार. आणि नवीन लाईट जे काही आले आहेत आता सोलर ह्याच्यावरच्या म्हणजे सौर ऊर्जेवरच्या ते पण बसवण्याचं थोडस म्हणजे डोक्यामध्ये आहे. आणि आता रस्ते तर आहेतच प्रभागात, पण जे काही कालांतराने आता तुटले रस्ते तिथं म्हणजे खराब आहेत, कुठं काही चांगले केले परत काही गुत्तेदार काही इकडे तिकडे केल्यामुळे थोडे मोडले असतील म्हणजे खड्डे विडे झाले असतील तो मुद्दा म्हणजे ते पण आहे. आणि मुळात आता जे काही आम्ही आता इतर जो कचरा टाकतात ते कचरा टाकण्याचा आम्ही एक म्हणजे न पडू देण्याचा एक संकल्पच असा करू की गल्लीत कुठे सुद्धा हे कचरा दिसणार नाही. म्हणजे गाडी कोणी सुद्धा बाहेर असं टाकणार नाही. आम्ही सर्वजण त्याला एक प्रामाणिक हे करू की बा कोणी सुद्धा घराबाहेर कचरा टाकू नये. आणि जे गाडी जर आली नाही तर आपला ग्रुप तर आहेच, तर त्याची अजून एक सुविधा करू की म्हणजे एक हेल्पलाईन किंवा काहीतरीच एक नवीन एक संकल्पनेतून आपण ते मुद्दे जेवढे हे करता येईल म्हणजे व्यवस्थित कचरा साठणारच नाही. ह्याच्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या तुम्ही शकता. सर एक असं माझं ऑब्झर्वेशन आहे की तुमच्या प्रभागामध्ये आता मिनी ट्युशन एरिया हळूहळू डेव्हलप व्हायला, ट्युशन क्लासेस मोठ्या प्रमाणावर तिथं आहेत. पूर्वी कमी असतील पण आता वाढ होत आहे. तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न तिथे आहे का? पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे असं वाटतं का? काय वाटतंय? तो झाला म्हणजे पूर्व भागातला प्रभाग 2 म्हणजे मिनी ट्युशन एरिया झालाय मुळात. इतके म्हणजे 5-6 ट्युशन आहेत, सर्व मुली संध्याकाळ आणि काही संध्याकाळची ट्युशन आहेत, 8 पर्यंत चालतात ट्युशन. आम्हाला असं वाटतं प्रशासनाने एक म्हणजे एक राऊंडची गाडी दररोज एक फिरवावी म्हणजे एक समाधान असेल नागरिकांसाठी किंवा सगळेजण हे आहेत दामिल पथकडून किंवा एक प्रशासनाची जी कोणी एक चक्कर असते नगरसेवक म्हणून तुम्ही त्याचा पाठपुरावा करणार? हो म्हणजे 100% मी याच्या अगोदरच म्हणजे चौकवारी सांगितलेलं आहे किंवा एखाद्या वेळेस आपण आपले जे दामिनी पथक आहेत ते एक चक्कर मारावीच. मी सुद्धा म्हणजे पाटीलसाहेबांकडे दिले. बर, आपण बघू शकता निवडणुका आल्या की वेगवेगळे पक्ष पुढे येतात. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अनेक पक्षाचे पदाधिकारी पुढे येतात. कुठेतरी पक्षश्रेष्ठींचं लांबून चालून करायचं, त्यांची तळी उचलायची आणि मग तिकीट मागायचं, अशा प्रकार सर्रास होताना आपल्याला दिसून येतात. मात्र प्रभाग क्रमांक 2 मध्ये
आम्ही सेवेकरी हा तयार झालेला ग्रुप आणि त्या सगळ्या तरुणांच्या समूहामधून आमचा एक लोकप्रतिनिधी जो आमच्या हिताची भाषा करणार असेल, आमच्या हक्काची भाषा करणार असेल आणि आमच्या समस्या, आमच्या वेदना या खऱ्या अर्थाने लातूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये तळमळीने मांडणार असेल, या विचारातून राहुल पुट्टेवाड असतील किंवा नितीन पुट्टेवाड यांना त्यांचे सहकारी असतील तर यांनी त्यांच्या मातोश्रीच्या रूपामध्ये एक नगरसेवकाचा एक खंबीर आणि तळमळीचा असा उमेदवार उभा केलेला आहे. काँग्रेस पक्षाकडून त्यांना अपेक्षा आहे की तिकीट मिळणार आहे. जर काँग्रेस पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालं नाही तर दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्याचे ते तयार आहेत. ओव्हरऑल त्यांची थिंकिंग काय तर प्रभागाचा विकास हा थांबला नाही पाहिजे. त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये पायाभूत सोयी सुविधांचा विषय असेल किंवा शिक्षणाचा विषय असेल किंवा आरोग्याचा विषय असेल तर या सगळ्या विषयांवर एक विजन घेऊन काम करण्यासाठी काही तरुण मंडळी एकत्रित आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सेवेकरी हा ग्रुप आणि या ग्रुपच्या माध्यमातून उभे असलेले पुट्टेवाड असतील किंवा त्यांच्या मातोश्री असतील तर यांना प्रभाग क्रमांक 2च्या मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.